डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8261967624. संगमनेर शहरामधील म्हाळुंगी नदीवरती उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय. उर्वरित अपूर्ण कामं 10 जून पर्यंत पूर्ण करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगर परिषद प्रशासनास आणि संबंधित ठेकेदारास दिले आहेत. शहरामध्ये स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर या पुलाच्या कामाची गुरुवारी सकाळी आमदार खताळ यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुख्याधिकारी रामदास कोकरे, महायुतीचे नेते श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर करपे, कैलास वाकचौरे, शिरीष मुळे, तसेच कैलास लोणारी, अविनाश थोरात, दगाबाई धात्रक, अल्पना तांबे, दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, कैलास कासार, सागर भोईर, प्रशांत वाडेकर, निलेश कोंतम, तसेच लखन घोरपडे, विकास डमाळे, दिलीप अनाप, राहुल भोईर, शशांक नामन, सौरभ देशमुख, वरद बागुल, अश्विन परदेशी, सनी धारणकर, कृष्णा हसे, तसेच साईनगर, घोडेकरमळा, पंपिंग स्टेशन परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार अमोल खताळ म्हणाले की म्हाळुंगी नदीवरील पूल कोसळल्यामुळे अनेक वर्ष या परिसरामधील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागलाय. या गंभीर समस्येची दखल घेत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांमधनं हे काम मंजूर झालंय. नगरपालिकेच्या माध्यमामधनं ठेकेदारानं वेळेमध्ये काम पूर्ण केलं आहे. थोड्याफार काम अपूर्ण राहिलं आहे. 8 ते 10 दिवसांमध्ये पूर्ण करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण करण्यात येईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. तसेच या कामासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि ठेकेदारांचे त्यांनी विशेष कौतुक केलंय. यापूर्वी स्थानिक नागरिकांची मागणी होती, आमच्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती. हा पूल कोसळल्यानंतर बरेच दिवस तो रेंगाळलेला प्रश्न होता. जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही मार्गीच लावून त्याला निधी उपलब्ध करून दिला होता. यापूर्वीसुद्धा या पुलाचं काम चालू असताना पाहणी करण्यासाठी आलो होतो. आता शेवटच्या टप्प्यामध्ये काम झालं आहे. कामाबाबत सुद्धा वेळोवेळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब असतील, तसेच कामाचे ठेकेदार जे आहेत त्यांनी सुद्धा कालावधी म्हणजे लवकरात लवकर जी मागणी होती जनतेची त्यानुसार काम चांगलं केलेलं आहे. त्यांना यापूर्वीसुद्धा ज्या कामामध्ये उणीवा होत्या त्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे हा पूर्ण पूल झाला आहे. एक 8-10 दिवसाचं छोटं काम बाकी आहे. ते सुद्धा 10 तारखेपर्यंत शिवसाहेबांना सूचना दिल्यात. 10 तारखेपर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या जिल्ह्याचे आपल्या पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते याचा लोकार्पणाचा सोहळा आपण लवकरच आयोजित करतोय. आणि त्यानंतर 16 तारखेला ज्यावेळेस या इथं परिसरात शाळा आहे, शाळेला जाणारे विविध विद्यार्थी, हजारोंनी विद्यार्थी इथून जात येत होते. गेले 4 वर्ष 3 वर्ष त्यांना जो त्रास झाला त्या त्रासातून त्यांची मुक्तता. त्यामुळं 16 तारखेला या पुलावरून विद्यार्थ्यांचं
आपण हे स्वागत करून त्यांना पुढं हा पूल सुरू करत आहे. निश्चितच या भागाला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम या स्थानिक यापूर्वीच्या नेत्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून, कार्यकर्त्यांकडून झालेलं आहे. त्यामुळं या भागातील जनतेला मी आपल्या माध्यमातून आश्वस्त करू इच्छितो की आपल्या जे काही छोटे मोठे जे प्रश्न आहेत, रस्त्याचे असेल, ड्रेनेजचे असेल, इथं धक्का भिंतीचा असेल, हे सुद्धा महायुती सरकारच्या माध्यमातून तडीस नेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळं नुसतं हाच भाग नाही तर संगमनेर शहरातील असेल, मतदारसंघातील, तालुक्यातील प्रत्येक भागाच्या विकासासाठी मी पूर्ण लक्ष देऊन आहे. शावीद शेख, C24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 024 25 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.